नमस्कार भावनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड क्रीडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हा चॅनल माझं नवीन असल्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आज आपण बॉलिवूड चित्रपट भागवत चॅप्टर 1 राक्षस ह्या चित्रपटा रिलीज झालेला आहे. 2025 साली प्रदर्शित झालेल्या भागवत चॅप्टर 1 राक्षस या हिंदी क्राईम थ्रिलर चित्रपटाचे एक समीक्षण आहे. अक्षय शेरे दिग्दर्शित या चित्रपटात अक्षत वारसी आणि जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहेत. एका लहान गावातून बेपत्ता झालेल्या मुलांच्या केसचा तपास करण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर विश्वास भागवत म्हणजे अक्षत वारसी हे शोध घेत असतात. स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेले असते. भागवतच्या तपासात उच्चवर्णीय मुलगी मीरा म्हणजे आयशा कोडुस्कर आणि मागासवर्गीय प्राध्यापक समीर म्हणजे जितेंद्र कुमार यांच्यात प्रेम कहाणीचा संबंध या प्रकरणाशी जोडला जातो. हे प्रकरण एका सिरियल किलर आणि वेश्याव्यवसायाशी संबंधित जोडलेले आहे. अक्षत वारसी इन्स्पेक्टर विश्वास भागवतच्या भूमिकेत चांगल्याप्रमाणे ॲक्टिंग केलेली आहे. जितेंद्र कुमारनेही त्याच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका साकारून आश्चर्यचकित केलेले आहे. अक्षत वारसी यांची ॲक्टिंग प्रेक्षकांना लक्ष वेधत आहे आणि या चित्रपटाची कथा दमदार आहे, पण काही समीक्षकांच्या मते ती अपेक्षित उंची गाठू शकलेली नाही. काही लोकांना असं वाटतं की चित्रपटाची कथा नवीन वाटली नाही, तिला रिसायकल केलेली कथा किंवा ओळखीची कथा असे वाटते, जे आधीच पाहिल्या गेलेल्या थ्रिलरसारखे वाटते. चित्रपटाची गती काही ठिकाणी मंद वाटते, ज्यामुळे तो अधिक रोमांचक बनू शकला असता. चित्रपटाचा शेवट काही प्रमाणात अपेक्षित वाटतो, तर चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केलेली आहे. चित्रपटाच्या कमकुवत कथेबद्दल निराशा व्यक्त केलेली आहे. पण हा चित्रपट एक अक्षत वारसी यांची ॲक्टिंग आणि दमदार कहाणी आणि जितेंद्र कुमार यांची ॲक्टिंग ह्यामुळे हा चित्रपट लोकांनी पाहावा आणि ह्यात चांगल्या प्रकारे स्टोरी असल्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन लोकांनी ह्याचा आनंद घ्यावा आणि हा चित्रपटगृहामध्ये पाहावा. असेच चित्रपटाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.